नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आपण इथे आज बनवणार आहोत पारंपरिक आंब्याच्या पानाचं तोरण. तर हे तोरण बनवण्याकरता इथे मी सर्वप्रथम तुम्ही बघू शकता पेपर कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. कट केलेला आहे आणि तो 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे आणि याची उंची 8.5 इंच इतकी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर या पेपर कॅनव्हासचा आपण मध्य पॉईंट काढणार आहोत. मध्य पॉईंट काढून झाल्यानंतर समोरच्या बाजूने आपल्याला 2 इंचाचं माप टाकायचं आहे आणि वरच्या बाजूकडनं 1 इंचाचं माप टाकायचं आहे. तर अशा प्रकारे ही सर्व मापे टाकून झालेली आहेत आणि त्यावर मी आता पानाचा आकार देऊन घेणार आहे. तर हा दिलेला पानाचा आकार आपल्याला त्यानंतर कट देखील करून काढायचा आहे. तर अशा पद्धतीने हा पानाचा आकार मी पेपर कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. याच पद्धतीने बाकीचे दुसरे पानं देखील आपल्याला याच मापाने कट करायचे आहेत. त्यानंतर पान बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे अस्तरचं फॅब्रिक, मेन खणाचं फॅब्रिक आणि पेपर कॅनव्हास. तर इथे तुम्ही बघू शकता हे तिन्ही पीसेस मी एकदम व्यवस्थितरित्या एकमेकावर सेट करून टाचण्यानं अटॅच करून घेतलेले आहेत. त्यानंतर या पानाच्या कडेनं आपल्याला मार्क करायचं आहे. तर इथे मी मार्क केलेला आहे आणि जिथे मार्क केलेला आहे ना बरोबर त्यावर आपल्याला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. तर इथे अशा प्रकारे हे तिन्ही पीसेस एकदम व्यवस्थितरित्या सेट करून या पानाच्या कडेनं तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि शिलाई मारून झाल्यानंतर याचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट देखील करून काढायचं आहे. तर इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढलेलं आहे आणि त्यानंतर या पानाच्या कडेनं छोटे छोटे मी असे कट दिलेले आहेत, नॉचेस दिलेले आहेत. कारण की ज्या वेळेस आपण हे पान पलटी करू ना त्यावेळेस पानाचा आकार एकदम व्यवस्थितरित्या बनला गेला पाहिजे. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्यभागी इथे तुम्ही बघू शकता अंगठ्याचं बोट घालत मी हे पान एकदम व्यवस्थितरित्या सरळ करून घेतलेलं आहे. तर किती सहजरित्या हे पान बघू शकता तुम्ही आपलं सरळ करून झालेलं आहे. आणि त्यानंतर याच्या कडेनं आपल्याला एक दाब टिप पण मारून घ्यायची आहे. तर इथे मी एक दाब शिलाई मारून घेतलेली आहे. सेम अशाच पद्धतीने बाकीची जी पानं आहेत ना ती आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. तर इथे बाकीची सर्व पानं देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत. त्यानंतर एक पान घ्यायचं आहे आणि ते मध्यभागी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि तिथे एक चॉकच्या मदतीने आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पानाच्या मध्यभागी मी रेषा आखून घेतलेली आहे कारण की त्यावर आपल्याला अटॅच करायची आहे लेस. तर ही लेस अटॅच करणं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही अटॅच केली तरीही चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी या सर्व पानांना मध्यभागी अशा पद्धतीने लेस अटॅच करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तोरण बनवण्याकरता जी आपल्याला आंब्याची पानं लागणार आहेत ती पानं बनवून तयार आहेत. त्यानंतर आपल्याला तोरण बनवण्याकरता वरच्या बाजूची पट्टी तयार करायची आहे. तर खणाचं फॅब्रिक जे असतं ना त्याची काठा असतात त्याची पट्टी मी इथे वापरलेली आहे. तर त्याचं माप तुम्ही बघू शकता 38 इंच इतकं भरलेलं आहे आणि 3.5 इंच रुंदी भरलेली आहे. तर याच मापाने आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे आणि त्याचा सेंटर पॉईंट देखील काढून घ्यायचा आहे. तर इथे या पट्टीचा सेंटर पॉईंट मी काढून घेतलेला आहे. सेम याच पद्धतीने अस्तरचं देखील कटिंग आपल्याला या पट्टीच्या मापाने करायचं आहे आणि त्या अस्तरच्या पट्टीचा देखील आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही फॅब्रिकचे तुम्ही बघू शकता सेंटर पॉईंट मी काढून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जिथे सेंटर पॉईंट काढलेला आहे ना बरोबर त्यावर आपल्याला एक पान ठेवायचं आहे आणि प्रत्येक पानाच्या मध्ये 3 बोटाचं अंतर राहील अशा पद्धतीने या पट्टीवर अस्तरच्या पट्टीवर सगळी पानं आपल्याला व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर पानं सेट करून झाल्यावर बरोबर आपल्याला मेन फॅब्रिकची पट्टी आहे ना ती सेंटर पॉईंट मॅच करत या अस्तरच्या पट्टीवर सेट करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने ही पट्टी आपल्याला सेट करायची आहे आणि जिथे मी दाखवत आहे ना तिथे आपल्याला शिलाई मारत ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी मार्क करून दाखवत आहे तेवढ्या भागातच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे या तोरणाच्या तिन्ही बाजूकडनं. तर या पट्टीच्या तुम्ही बघू शकता जिथे मी मार्क केलेला आहे तिथून बरोबर शिलाई मारून घेत आहे आणि ही पट्टी आपली तोरणाची तयार करून घेत आहे. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरातील असणाऱ्या साहित्यापासूनच हे पारंपरिक आंब्याचं तोरण मी इथे बनवलेलं आहे आणि तुम्ही बघितलंही असेल किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आंब्याचं तोरण आपलं बनलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे या पट्टीला तुम्ही बघू शकता मी तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कोणाचं जे फॅब्रिक आहे ना ते कट करून काढलेलं आहे.
आणि त्यानंतर ही पट्टी मी सरळ करून घेतलेली आहे आणि कोण्याची बाजू तुम्ही बघू शकता, मी टाचणीच्या किंवा सुईच्या मदतीने व्यवस्थितरित्या याचे कोणे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर या तोरणाच्या खालच्या बाजूकडनं मी इथे दाबशिलाई देखील मारून घेणार आहे। तर दाबशिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे तोरण अडकवण्याकरता मी इथे लूप्स तयार करणार आहे। तर हे पारंपरिक आंब्याच्या पानाचे तोरण बनवताना मैत्रिणींनो, तुम्हाला काही गोष्टी जर समजल्या नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून तुमचे प्रश्न विचारू शकतात। माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर अशा पद्धतीने इथे बनून तयार आहे आपलं पारंपरिक आंब्याचं तोरण। आणि त्यानंतर या तोरणाला मी मण्यांनी आणि छोटे छोटे जे पोमपोम असतात ना लोकरीचे, त्यांनी सजावट केलेली आहे। तर हे पोमपोम जे आहेत ना ते मी घरी बनवलेले आहेत आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तोही तुम्ही नक्की पाहायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायचा आहे आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। तर भेटूया अशा पुढच्या एका नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।